माचेल सेक्टरमध्ये हिमस्खलनात परभणीचे जवान बालाजी आंबोरे शहीद झाले, त्यामुळे त्यांच्या गावावर शोककळा पसरली। आज रात्रीपर्यंत त्यांचं पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या ताडकळस ते सुपुत्र बालाजी आंबोरे शहीद झाल्याची बातमी कळताच गाव असं शोकसागरात बुडाले। संपूर्ण गावातले व्यवहार बंद ठेवण्यात आले। 28 जानेवारीला माचेल सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात बालाजी आंबोरेंना वीरमरण आलं होतं। 2011 मध्ये ते सैन्यात सामील झाले होते। जम्मू काश्मीरमध्ये मराठा बटालियनमध्ये ते कर्तव्य बजावत होते। त्यांच्या पश्चात आई वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे। 8 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं। जुन्या आठवणी सांगताना त्यांच्या नातेवाईकांना गहिवरून आलं। चांगलं मला आनंद आहे ते सगळं पद्धतशीर बोलून गेला सगळं आम्हाला सगळ्याला। ही बातमी कधी मिळाली तुम्हाला? ही बातमी आम्हाला टीव्हीवर बघितल्यास कळालं। 2011 साली तो मिलिटरीमध्ये जॉईन झाला। त्याचीच होती देशासाठी काहीतरी करावं असं। वडिलांनी सुद्धा त्याच्या इच्छेखातर त्याला शिक्षणासाठी सहाय्य करून मिलिटरीमध्ये जॉईन होण्यासाठी प्रयत्न केले। त्यामुळे फक्त 9 महिने झाले फक्त सध्या। बालाजी आंबोरेंचं 10वी पर्यंत शिक्षण ताडकळस गावातल्या शाळेत झालं। त्यानंतर परभणीच्या महाविद्यालयात त्यांचं पुढील शिक्षण झालं। त्याचवेळी त्यांनी सैन्य दलात भरती होण्याचा निर्धार केला होता। तर त्याचं लहानपणापासून स्वप्न बी होतं, समजा ते 10वी पर्यंत त्याला जिद्द धरली, समजा त्याला जायचं होतं। ती जिद्द धरल्यामुळे ते म्हणजे हट्टीकटीनं म्हणजे एवढं कष्ट करून त्याला ती जिद्द पूर्ण करण्यासाठी तो कॅम्पवर गेला। तिथून त्यानं म्हणजे खूप काय मुलं गेले, काही जण परत आले तिथून, पण त्याची जिद्द होती त्याच्यामुळं तो गेला तिथं आणि त्याने ते साध्य करून दाखवलं। ही बातमी आमच्या गावात कळायला बरोबर आमच्या गावातले पूर्ण बाजारपेठ काय नागरिक एक ना एक घरातलं रात्री कोणी जेवण केलं नाही अशी एवढी म्हणजे दुःख घटना आमच्या ताडकस मध्ये समजल्याबरोबर सगळ्या पूर्ण नागरिकांनी पूर्ण आज तर सकाळी पूर्ण बाजारपेठ बंद ठेवली इथली व्यापाऱ्यांनी। कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या शहीद बालाजी आंबोरेंना झी 24 तासचा सलाम। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।